नमस्कार 12वीचे विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, ऑल फॅकल्टीज, स्टुडंट्स. आपण स्वाध्याय घेतोय. समुद्र कोंडून पडलाय आहे या कवितेचं रसग्रहण जो आहे, तर यामध्ये पद्यपंक्ती दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला एवढ्या म्हणजे वाक्यरचनेसारख्या वाटतील, पण त्या अतिशय म्हणजे सरळ सरळ अर्थ तुम्हाला दर्शवणारे आहेत. तर आपण बघतोय की समुद्र कोंडून पडला आहे गगनचुंबी इमारतीच्या गजानन. तर इथपर्यंत तो काव्यपंक्तीच्या ओवी आहेत, बसची चाकपर्यंत. मग आता यातलं आशय सौंदर्य आपण बघणार आहोत. आशय सौंदर्यामध्ये इथे तुम्हाला कवितेमधलं सगळं प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या कवितेमध्ये काय एक्सप्लेन केलं आहे हेही तुम्ही इथे बघायचं आहे की समुद्रासारखं अथांग जीवन जेव्हा शहराच्या महानगराच्या माध्यमांमध्ये येतं, बरोबर, तर हे तुम्ही या कवितेतून काय व्यक्त केलंय कवीनी हे सांगायचंय. आता यातलं काव्य सौंदर्य बघा की उंचच उंच गगनचुंबी इमारतीच्या गजाआड समुद्र कोंडून पडलाय. आपण बघतोय कितीतरी मजल्यांचे फ्लोअर हे आपण बघतोय की कितीतरी मजली बिल्डिंग आपण बघतो. त्यामध्ये तेवढ्यातल्या तेवढ्यातच सगळ्यांना आपलं बंदिस्त जीवन घालायचं असतं. मग पुन्हा तेच तेच रुटीन सुरू होतं. आणि म्हणून त्यामध्ये हा समुद्र पिंजारलेली दाढी झिंजा हताशपणे पाहतोय. हे म्हणजे निरास असं जीवनच तिथं थांबून गेलेलं आहे. मग आता अशा उभ्या असलेल्या उंचच उंच इमारतीकडे त्याला 32व्या मजल्यावर कितीतरी कॉम्पिटिशनच लागली आहे, ही बिल्डिंग ती बिल्डिंग, एवढे मजले तेवढे. मग त्या मुलाकडे बघताना, एका बाळाकडे बघताना याचेही जीवनही उंचच उंच इमारतीसारखे बालपण मोजक्या जागेमध्ये, अरुंद जागेमध्ये आहे. मात्र याची कल्पना त्याला नाही आहे. हे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे महत्वाचं आहे, तुम्हाला हे पूर्ण आन्सर तुम्ही बघायचं आहे. आणि महत्वाचं आहे की यामधलं भाषिक वैशिष्ट्य काय आहे. तर समुद्राच्या डोळ्यात थकव्याचा आभाळ उतरत होतं. या पंक्तीवरून हताशपणा, जीवन जगतानाची निरसता दिसून येते. मुक्तपणे काव्यसंचार कवितेत दिसतोय, संवेदनशीलता आहे. म्हणजे यामध्ये जे जे दिले आहे की 32व्या मजल्यावरील मुलाकडे समुद्र पाहतो, या कल्पनेतून गगनचुंबी इमारतीमुळे महानगर आकर्षित झाले असले तरी लहान मुलांना मातीची ओळख नाही, हे नक्की लिहा.